नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता गिरिजा खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. कारण सगुना तिच्यावरती चिडलेली असते. सगुना म्हणत असते की मी तुला सांगितलं होतं त्या नाग्याकडे जाऊ नकोस, तरीसुद्धा त्याच्या इथे पूजेला तू गेलीसच ना. तेव्हा गिरिजा म्हणते की मावशी, पण मी तिथे का गेले ते कारण तू ऐकून घेणार नाहीस का? तिथे जाण्यामागे माझं कारण होतं. तेव्हा सगुना म्हणते, तुझं काय कारण होतं ना, ते मला जाणून घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तू तिथे गेलीसच का, हा सगळ्यात आधी प्रश्न निर्माण होतो. तू माझं ऐकायला हवं होतंच गिरिजा, आणि आता तू माझं ऐकलं नाही आहेस ना, मग त्याची शिक्षा तर तुला मिळणारच. तुझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि ही सगुना चुकीला कधीच माफ करत नाही, आणि म्हणूनच आता तुला त्याची शिक्षा मिळणारच, असं सगुना म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर आपल्या बहिणीला उर्वशीला समजावत असतो. नागेश्वर म्हणत असतो की हे बघा दीदी, आम्ही तुम्हाला आता शेवटचं सांगतो. काय गरज होती तुम्हाला त्या दत्तूला दारू पाजायची आणि त्या मुलीचा तमाशा करायची? हे बघा, ती मुलगी नशीबवान आहे. आम्हाला तिच्या नशिबाची गरज आहे. तुम्हाला तिला त्रास द्यायची अजिबात गरज नाही. यापुढं त्या मुलीच्या आजूबाजूला फिरकायचं नाही. आता आधीसुद्धा तुम्ही खाल्लेली माती आम्ही निस्तारली, या वेळेलासुद्धा निस्तारू. पण हे बघा, पुन्हा जर तुम्ही तिला त्रास दिलात ना, तर मात्र इथे आता निस्तरण्याची पद्धत आमची वेगळी असेल. आम्ही तुम्हाला जितकं चांगलं ओळखतो त्यापेक्षा जास्त तुम्ही आम्हाला चांगलं ओळखता, हे तुम्हाला बी माहिती आहे. त्यामुळे त्या गिरिजापासून आता लांब राहायचं, तिला कसला बी त्रास होऊ द्यायचं नाही, असं इकडे नागेश्वराने दिदीला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगुना आता चिडलेली असते. प्रभास हे सगळं बघत असतो, ऐकत असतो. तेव्हा गिरिजा म्हणते, मावशी, आमच्या बाबतीत इतकी कठोर नको होऊस गं. मान्य करते आमचं चुकलं, पण अगं तिथे जाण्यामागे खरंच कारण होतं. तेव्हा इथे सगुना म्हणते, बास झालं, बास. आता माझ्यासमोर हे असे शब्द बोलून ना माझं मन इथे पाघळण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. तेव्हा सगुना म्हणते की आता ही सगुना तुला शिक्षा देणारच, आणि तुझी शिक्षा हीच असणार आहे की तू 5 दिवसांच्या आत, तुला मी फक्त 5 दिवसांची मुदत देते. 5 दिवसाच्या आत मला माझे सगळे पैसे, सगळी मुद्दल व्याजासकट परत करायची. आणि जर तू असं नाही केलंस ना, तर या घरातून तू बाहेर पडायचं, कळलं का? रस्त्यावरती पडायचं तुम्ही सगळ्यांनी. ही सगुना आता कुणाचं बी ऐकायची नाही, असं इकडं ती म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दत्तू म्हणत असतो, सगुना सगुना, कुणाचंच ऐकणार नाहीस तू. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, दारू प्यायलेल्या दत्तूला कळतच नसतं की त्याच्यामुळे किती तमाशा झालेला आहे ते. तेव्हा इथे लगेचच सगुना म्हणते की बघितलंस ना, तू बघितलंस का इथे गिरिजा? अगं तुझ्या इथे वडिलांची काय अवस्था झाली ती बघितलीस? अगं तुझ्या वडिलांना इथे दारू पाजली, त्यांचा इतका अपमान केला, तरीसुद्धा तुला काहीच वाटत नाही आहे ना? मग आता बास झालं. 5 दिवस दिलेत तुला. 5 दिवसात माझे पैसे मुद्दलसकट व्याजासकट परत करायचे, नाहीतर या घरातून बाहेर पडायचं, असं म्हणून सगुना तिथून निघून जाते. तेव्हा इथे गिरिजा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण सगुना कुणाचंही काही ऐकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रुद्र परत आलेला असतो. रुद्र म्हणतो, आत्या, अगं कुठे आहेस तू? तेवढ्यातच इथे आता रुद्रची आई बसलेली असते. तेव्हा इथे वासंती म्हणत असते की रुद्र, अरे कुठे गेला होतास तो? तुला माहिती आहे इथे किती तमाशा झाला? अरे त्या बिचाऱ्या गिरिजाच्या वडिलांना. तेव्हा इथे आता सगळं वासंती सत्य सांगणार. आत्याबाई आलेल्या असतात आणि आत्याबाई म्हणतात, अरे माहिती आहे का त्या गिरिजाच्या वडिलांनी काय केलं? 1.5 दमडीची माणसं ती. अरे रुद्र, दारू पिऊन तमाशा केला आपल्या घरामध्ये. तुला माहिती आहे किती नालस्ती झाली आपली? आणि तो तो दत्तू, अरे बेवडा, दारू प्यायला आणि घरामध्ये नाचायला लागला. किती इज्जत केली आपली. अशा 1.5 दमडीच्या लोकांना, गरीब लोकांना ना आपल्या घरामध्ये इन्व्हाइट नाही केलं पाहिजे. तुला माहिती आहे का रुद्र? अरे त्या माणसांमुळे आपली मान शरमेने खाली गेले. अशा लोकांबरोबर मैत्री तर दूरच, बोललं पण नाही पाहिजे. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, काय? पण गिरिजा खूप चांगली मुलगी आहे. असं कसं झालं? तिचे वडील दारू कुठून प्यायले? त्यानंतर
आले असतील खिशामध्ये बाटली घेऊन, आपल्याला काय माहिती. त्यानंतर इथे आता रुद्रला चुकीचं सांगून इथे मेन्युप्लेट करण्याचा प्रयत्न आता उर्वशी करत असते. तेव्हा रुद्रच्या आईला वासंतीला राग येतो. वासंती म्हणते, 1 मिनिट, काय बोलताय हे तुम्ही. तेव्हा इथे उर्वशी म्हणते, काय बोलताय म्हणजे काय. प्रत्येक वेळेला सगळ्याचा आरोप तुम्ही माझ्यावरती टाकणार का. मी काय चुकीचं बोलले. त्या दत्तूने इथे दारू पिऊन जो काही तमाशा केला तो तुम्ही बघितला नाहीत का, म्हणून माझ्यावरती खोटे नाटे आरोप करताय. मी खोटं बोलते आहे. तेव्हा वासंती म्हणत असते, हे बघ रुद्र, मी फक्त तुला एवढंच सांगेन, प्रत्येक वेळेला माणूस सांगतो तेच खरं असतं असं नाही. आपल्या डोळ्याला दिसतं तेच खरं असतं नाही. गोष्ट वेगळीही असू शकते. माणसं ओळखायला तू स्वतः शिक रुद्र. कोणाच्याही बोलण्यावरती तुला पटकन विश्वास ठेवायची गरज नाही आहे. तू आधी माणसं ओळखायला शिक. कोण बरोबर कोण चूक याचा विचार तू स्वतः कर. कळते का तुला. तर इथे त्या गिरिजाच्या वडिलांचा खूप अपमान झाला आणि ते व्हायला नको होतं असं इथे वासंती म्हणते. सरळ तिथून निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र म्हणत असतो की अरे देवा, मी इथे नसताना एवढं सगळं घडलं. या सगळ्याचा गिरिजाला किती त्रास झाला असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा खूपच जास्त रडत असते. आता इथे सगुणाने सांगितलेलं असतं की पैसे परत करायचे नाहीतर घरातून निघून जायचं. आता करायचं तर करायचं काय. तेव्हा इथे मोनू म्हणत असतो की ताये, खरंच सॉरी, मनापासून तुला आम्ही दोघेही सॉरी म्हणतो. तू नको नको म्हणत होतीस तरीसुद्धा आम्ही हट्ट केला आणि तिथे जायचं म्हणालो आणि म्हणूनच तुला इथे मावशीने शिक्षा दिली ना. खरंच तायडे सॉरी. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते, मोनू बाळा, तू का सॉरी म्हणतोयस. तू नको सॉरी म्हणूस. हे बघ, देवी आईने मला इथे कौल दिला आहे ना, तिने मला नशीबवान ठरवलं आहे ना. मग आता बघूया नशीब आपल्याला कुठून कुठे घेऊन जातं ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा शांतपणे विचारात बसलेली असते. तेवढ्यातच तिथे आलेले असतात ते म्हणजे प्रभास काका. तेव्हा गिरिजा म्हणते, काका तुम्ही बघितलंत ना काय घडलं ते. तेव्हा प्रभास काका म्हणतात, हो मी बघितलं आणि हे बघ, तू नको काळजी करू, सगळं काय व्यवस्थित होईल. बाळा हे घे ना, हे 25,000 रुपये आहेत. तू एक काम कर, हे तुझ्या सगुणा मावशीला दे आणि त्यांच्याकडून थोडी मुदत वाढून घे. तेव्हा गिरिजा म्हणते, काका एवढे पैसे नको नको, मी तुमच्याकडून पैसे कसे घेऊ. तेव्हा काका म्हणतात, का नाही घेऊ शकत. तू मला इथे राहायला जागा दिलीस, एवढा आधार दिलास, माझी एका मुलीप्रमाणे काळजी घेतलीस. मग मी तुझा एक वडील म्हणून तुला मदत करू शकत नाही का. तू मला मुलीसारखी आहेस, मी तुझा बापासारखा नाही आहे. मग हे पैसे घे, नाही म्हणू नकोस. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही काका, तुम्ही इथे राहता म्हणून मी तुमच्याकडून पैसे घ्यायचे, मला ते पटत नाही. आणि मुळात एवढे पैसे तुमच्याकडे कुठून आले. तेव्हा काका म्हणतात, मला माझ्या बहिणीने दिले, पण हे पैसे तुला ठेव ना. गिरिजा म्हणते की या पैशांची गरज सगळ्यात जास्त तुम्हाला आहे. तुम्हाला त्या मुलीला शोधून काढायचं आहे ना, तुम्ही त्या मुलीला पंढरपूरला जाऊन शोधा. हे पैसे तुमच्या कामी येतील, मला नका देऊ तुम्ही हे पैसे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दत्तूला उलट्या येतात. दत्तूला उलटी येते रक्ताची. तेव्हा दत्तू म्हणत असतो, अरे बापरे, मला रक्ताची उलटी आली, काय करू मी आता. जर इथे माझ्या पोरांनी हे रक्त बघितलं, गिरिजाने हे रक्त बघितलं तर तिला खूपच मोठा धक्का बसेल. आधीच तिला खूप टेन्शन आहे, मला तिला अजून टेन्शन द्यायचं नाही आहे. म्हणून इथे काका आता त्या रक्तावरती इथे माती वगैरे घेतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आलेली असते गिरिजा. ती म्हणते, बाबा काय झालं. तेव्हा काका म्हणतात, काही नाही गं, खोकळा आला मला, खोकळा, थोडं पाणी देतेस का प्यायला पाणी. तेव्हा गिरिजा म्हणते, कशाला पाणी, कशाला देऊ तुम्हाला प्यायला. खिशात दारूची बाटली असेल ना, ती प्या ना, पाण्यासारखंच असतं ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते की बाबा बास झाला आता, चला हातपाय तोंड धुवून घ्या आणि काहीतरी खाऊन घ्या, मग बरं वाटेल तुम्हाला, जेवून घ्या चला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता उर्वशी म्हणत असते, काय झालं दादासाहेब, झोप नाही येत आहे का तुम्हाला. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की आता तुम्ही आमची झोप उडवली आणि इथे आम्हाला विचारताय की झोप नाही येत आहे का मला. तुम्ही त्या मुलीला त्रास द्यायला नको होता. तेव्हा इथे आता उर्वशी म्हणत असते, अच्छा, म्हणजे अजूनही तुम्ही फक्त त्या 1.5 दमडीच्या मुलीचा विचार करताय. मला वाटलं की तुम्ही मला मगाशी जे काही बोललात त्यामुळे तुमची झोप उडाली की काय, पण आता तर तुम्ही त्या
त्या मुलीचाच विचार करताय. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की हे बघा दीदी, या इथे बसा, शांतपणे बसा. आणि नागेश्वर म्हणतो, हे बघा दीदी, 6 महिने जरा धीर धरा. 6 महिने आम्हाला त्या मुलीची गरज आहे, तिच्या नशिबाची आम्हाला गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिला त्रास द्यायची गोष्ट पुन्हा एकदा करू नका. आम्हाला तिचं नशीब हवं आहे. तेव्हा इथे आता उर्वशी म्हणत असते, त्या मुलीचं नशीब काय तुम्हाला एवढं गरजेचं वाटतंय? ती काय तुमचं नशीब पालटणार आहे का? तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, हो, तुम्हाला नाही माहिती तिच्या नशिबामध्ये किती ताकद आहे ते. आमच्या फाईलला तिच्या हाताचे ठसे लागले आणि काय झालं माहिती आहे ना, जी केस आम्ही हारणार होतो ती केस आम्ही जिंकणार असं वाटलंही नव्हतं, पण ती केस आम्ही जिंकलो, त्या मुलीमुळे जिंकलो. हे 6 महिने आमच्यासाठी खूपच जास्त कठीण आहेत आणि म्हणूनच ताईसाहेब, काही करा, पण त्या मुलीला तुम्ही त्रास देऊ नका. आम्हाला त्या मुलीच्या नशिबाची गरज आहे. तेव्हा उर्वशी म्हणत असते की दादासाहेब, त्या मुलीसाठी तुम्ही तुमच्या बहिणीकडे लक्षच देत नाही. आमच्याशी तुम्हाला काही घेणं देणंच नाही आता. हे बघा, तुम्ही माझ्यासाठी नाही, पण तो प्रभास या घरातला वारस परत आणेल म्हणून तरी त्याला शोधून काढा आणि त्याचा काटा काढा, कळते का तुम्हाला? तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, हे बघा दीदी, तुम्ही अजिबात त्याची काळजी करू नका. ते सगळं तुम्ही आमच्यावरती सोडा. हे बघा, तो प्रभास आहे ना, तो काही करू शकणार नाही आहे. उद्या भाऊबीज आहे आणि त्या प्रभासला उद्याच्या उद्या आम्ही पकडू. तुम्ही अजिबात चिंता करू नका. तो प्रभास उद्या आपल्या ताब्यात असेल. तेव्हा इथे नागेश्वर प्रभासला कसं पकडायचं याचा विचार करत असतो. तेवढ्यातच इथे रुद्र बाकीचे सगळे ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा इथे रुद्र काही खात नसतो. नागेश्वर म्हणतो, चिरंजीव, काय झालं काय? तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, नाही बाबासाहेब, म्हणजे कालचा विचार करतोय. काल जे काही घडलं ते घडायला नको होतं ना. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, हो बरोबर आहे, पण आता काय करायचं? तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजाच्या वडिलांनी दारू पिऊन तमाशा करायला नको होता. पण बाबा, खरंच सांगतोय, याच्यामध्ये गिरिजाची खरंच काही चूक नाही आहे हो. गिरिजा खूप चांगली मुलगी आहे, तुम्ही बघितलंत ना. तेव्हा इथे तिचा स्वभाव खूपच जास्त प्रामाणिक आहे. ती कधीच कुणाला मुद्दामून त्रास नाही देऊ शकत. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, तुम्ही तिला इतक्या कमी वेळेत कसं काय ओळखलं की ती खूप प्रामाणिक आहे, खूप चांगली आहे? तुम्हाला कसं काय माहिती? तेव्हा रुद्र म्हणत असतो, एकदा दोनदा भेटणं झालं आहे ना. एकदा संस्थेमध्ये, एकदा आईसाहेबांना लागलं होतं तेव्हासुद्धा त्या इथे मदतीला आल्या होत्या, तेव्हा भेटणं झालं. आणि बाबासाहेब, एकदा दोनदा भेटल्यानंतरसुद्धा आपल्या माणसाचा प्रामाणिकपणा आपल्याला कळतोच की नाही का? तेव्हा इथे रुद्र सगळ्यांच्या समोर आता गिरिजाचीच बाजू घेत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो मोनू म्हणत असतो की ही तायडी सकाळ सकाळ कुठे गेले? तेव्हा इथे आता त्याचे वडील म्हणत असतात, अरे आज भाऊबीज आहे ना, तुझी तायडी तुझ्यासाठी काहीतरी आणायला नक्कीच गेली असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मशीन वगैरे चालवून ती छान कपडे शिवत असते, तर इथे गिरिजा कपडे शिवत बसलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रुद्र म्हणत असतो, पण मी खरंच सांगतोय, इथे गिरिजा खरंच खूप चांगली मुलगी आहे. इथे जे काही घडलं त्याच्यामुळे तिला वाईट तर वाटलंच असेल ना. तेव्हा उर्वशी म्हणत असते, तिला कशाने वाईट वाटणार आहे? त्रास आपल्याला झाला, वाईट आपल्याला वाटायला हवं. तिच्या वडिलांनी, त्या दत्तूने दारू पिऊन जो काही तमाशा केला त्यामुळे इज्जत तर आपलीच गेली ना. आणि तू का तिची एवढी बाजू घेऊन बोलतोयस रुद्र? तेव्हा रुद्र म्हणत असतो, आत्या, अगं प्रत्येक वेळेला ती चुकीचीच आहे असं का वाटतं तुला? मी सांगतोय ना, या सगळ्यामध्ये गिरिजाची काहीच चूक नसणार आहे. गिरिजा खूप प्रामाणिक मुलगी आहे, मी तिला व्यवस्थित ओळखतो. तेव्हा नागेश्वर म्हणतो, मग एक काम करा, तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि हवं तर त्यांची माफी मागा. त्यांच्या वडिलांबरोबर जे काही घडलं ते घडायला नको होतं. जाऊन तिथे त्यांच्याशी बोला आणि त्यांचा राग घालवा. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता गिरिजाने छान ड्रेस शिवलेला असतो. तेव्हा इथे काकू म्हणत असतात, गिरिजा, तुला सगळंच कसं जमतं गं? किती छान ड्रेस शिवलास बघ तू. आणि इथे माझ्या मुलीला असाच ड्रेस हवा होता, बरं झालं तुझ्याकडून शिवून घेतला. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, मग काय, आले होते मी माझ्या कामासाठी, पण तुम्हाला मदत करता आली हीच खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा इथे काकूंनी आता गिरिजीला तिच्या कामाचे पैसेसुद्धा दिलेले असतात. तेव्हा गिरिजाला पैसे मिळतात. ती म्हणते की चला, आता या पैशातून मी माझ्या मोनूसाठी काहीतरी
खरेदी करू शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा तिथून आता निघालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर रुद्रला म्हणत असतो की तू जाऊन गिरिजाला भेट आणि तिच्याशी बोल, तिचा राग घालवण्याचा प्रयत्न कर, आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांची माफी माग, चालेल ना? तेव्हा उर्वशी म्हणते, काय गरज आहे तिची माफी मागायची? तेव्हा रुद्रला जायची गरज नाही आहे. नागेश्वर म्हणतो, मग तुम्ही जा, जमेल तुम्हाला माफी मागायला? नाही ना, मग रुद्रला जाऊ दे, असं इथे नागेश्वर म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रभासचा फोन आलेला असतो वासंतीला. प्रभास म्हणत असतो, अक्का अगं भाऊबीज आहे आज आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं ही माझी शेवटची भाऊबीज असेल. नाही म्हणू नकोस, भावायला ओवाळायला येशील ना? तेव्हा इथे वासंती म्हणत असते, दादा अरे मी तुला ओवाळायला येईनच रे, पण कुणी तुला बघितलं तर, आणि कुठे भेटायचं? तेव्हा तो म्हणतो की मंदिरामध्येच ये, मंदिरामध्ये ओवाळ मला आणि तुम्ही निघून जा, याल ना तुम्ही अक्का? तेव्हा इथे वासंती म्हणते की हो मी येते. तेव्हा नागेश्वराने वासंतीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याला कळलेलं असतं की चला आता इथे ह्या आपल्या भावाला भेटायला जरूर जाणार आणि त्यामुळे तिथेच आम्ही जाणार आणि यांच्या भावाला पकडणार. ओवाळी ते भाऊ राया असं म्हणतच आता या माणसाला पकडलं पाहिजे, असं इकडे नागेश्वर म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता नागेश्वर हा बरोबर मंदिराच्या इथे जातो जिथे वासंती काकांना ओवाळत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रभास काका पळून जात असताना गुंड लोकांना अडवण्यासाठी दत्तू समोर येतो आणि ते गुंड लोक दत्तूला मारतात आणि इथे दत्तूला आता गिरिजा आणि मोनू दोघेजणं हात गाडीवरती घेऊन हॉस्पिटलला जातात. त्याच्या डोक्याला जब्बर मार बसलेला असतो. डॉक्टर म्हणतात यांच्या मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल. खर्च किती होईल असं विचारल्यानंतर 10-12 लाख रुपये खर्च होईल असं सांगण्यात येतं. ते ऐकल्यानंतर गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो.